ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानामध्ये शुद्ध अशुद्धता काही असू शकते का? ब्रह्मामध्ये काय अशुद्धता असणार आहे? काहीच नाही. रामकृष्ण परमहंस होते ना, त्यांना थ्रोट कॅन्सर झाला होता त्यांच्या शेवटच्या काळामध्ये. तर त्यांच्या गळ्याला अशी इथे क्षत पडली होती, त्यातनं पाणी बाहेर यायचं त्यांच्या. इतकं ते जखम खोल गेली होती त्यांची अगदी शेवटच्या काळात त्यांची. तर त्यांच्या जवळ जायला पण शिष्य घाबरायचे. तर एकदा विवेकानंदांच्या लक्षात आलं की आपल्या गुरूंची सेवेमध्ये खंड पडतोय, कारण की लोकांच्या मनात गैरसमज आहे की हा स्पर्श केल्याने रोग आपल्याला पण होईल की काय, म्हणून लोक स्वामींच्या जवळ जात नाहीयेत आणि त्यामुळेच त्यांच्या सेवेमध्ये खंड पडतोय. मग आता हे कसं करणार? म्हणून विवेकानंदांनी काय केलं, पटकन सगळे शिष्य जमलेले असताना रामकृष्णांनी ज्या ग्लासनी पाणी प्यायलं होतं तो पटकन ग्लास उचलला आणि त्याचं पाणी, त्यांनी जे उष्ट पाणी प्यायलं, बाकीचे शिष्य म्हणाले नरेन काय करतोयस, ते त्यांचं उष्ट पाणी आहे, उष्ट पाणी आहे असं म्हटल्यानंतर रामकृष्णांनी वर बघितलं आणि म्हणाले अरे उष्ट, या जगामध्ये ब्रह्म सोडलं तर सगळं उष्ट आहे, एक ब्रह्मच फक्त उष्ट नाहीये. कारण का म्हणाले, तर बाकी